पाणी आहे पूर्ण बाजूने दाखवलंय आणि होडे आहेत. पहरेदार आहे. 5 दिन छुट्टी आहे ना. गाडी 11 वाजता आपण ते फराळ खाल्लं त्यामुळे काही भूक नाही एवढी. थोडेसे बॉबा घेतल्या होत्या ते थोडंसं खावे टाइमपास. आईला कॉल केला होता आत्ताच, तर आई बोलले की जेवण तर बनवलेलं आहे, साधं जेवण आहे थोडंसं आणि एक मच्छी आहे थोडी. पॅकिंग वगैरे झालेली आहे. सगळं बंद करतो प्रॉपर. हे झालं. फ्रीज मी बंद करून टाकतो कारण 4-5 दिवस चालू ठेवणं मला योग्य नाही वाटत. असं ते असं पिन काढून ठेवले. झालं सगळं बंद आहे. बंद. ओके डन. सगळं पॅक करून टाकलेलं आहे. आता फक्त हा स्टँड ठेवायचा आहे. चला फायनली आपण आता निघतोय गावी. तोरण पण मस्त वाटतंय. खाली गड बनवलेला आहे. अपन बघूया तिथे जाऊन. थांबा 2 मिनटात. ये तुमने बनाया? तुम लोग ने बनाया सबने? तो देखते कैसा बना. कभी बनाया? रात को? काय का कसं बनवलं? मस्त बनवलंय. हत्ती वगैरे केलं. मस्त छोटासा गोटा बनवलेला आहे. इकडे महाराजांचं बसण्याचं स्थान भारी बनवलेलं आहे. पाणी आहे पूर्ण बाजूने दाखवलंय आणि होडे आहेत. पहरेदार आहे. कुठला किल्ला बनवलाय? तुला नाही माहीत? मला वाटतं मुरुड जंजिरा किल्ला असेल है ना. हे पाण्याचं दाखवलं पूर्ण. कधी बनवलं? काल बनवलं. रात्री. मस्त आहे. सकाळी काल सकाळपासून बनवत होता. अरे मस्त एकदम. चलो निकल रहा गाँव. हाँ अभी 5 दिन छुट्टी है ना. घूम के आओ तो इसलिए गाड़ी पे जाएगा. हाँ गाड़ी से जाऊंगा. कितना टाइम? नहीं गाड़ी से नहीं. गाड़ी तो उधर लगाऊंगा भाई के पास. हाँ और ऑनलाइन टिकट बुक किया है, वहीं से निकल जाऊंगा. चलो अच्छा. चलो हैप्पी दिवाली आपको. हाँ, हैप्पी दिवाली. चलो हैप्पी दिवाली. ये बच्चे लोग का थोड़ा साइकिल टाइट करते हैं. ओके. थोडं गाडी काढायची कसरत होती. हॅलो बाय बाय. हॅपी दिवाळी. चला बाहेर एवढा उन्हाळा आहे ना आणि एवढं गरम होतं ना बाहेर. आतमध्ये कारमध्ये AC लावून बसलो ना जबरदस्त वाटतंय. 10-15 मिनिटात पोहोचू आपण खारघरला. घरी जाऊया, थोडंसं फ्रेश होऊया, थोडंसं रिलॅक्स करूया. 2 वाजता 2:30 वाजता माझी गाडी येणार आहे. ॲक्च्युली काल रात्री लेट झोपल्यामुळे ना झोप येते, तर थोडं जाऊन पडूया. अलार्म लावूया नाही तर मग गाडी पण निघून जाईल. काल रात्री ॲक्च्युली कसं 4 वाजेपर्यंत मी जागा होतो ना, त्यामुळे झोप यायला लागली. आणि सकाळी 9ला पण उठलो आहे. फ्रेश करून फटाफट निघालो आहे. तर फायनली घरी पोहोचलेलो खारघरला दादाकडे. थोडासा आराम करतो. आता वाजलं किती? 1:30 वाजलेलं आहे. तर हे सामान ठेवलं होतं दादाने, हे घेऊन जायचं आहे गावी. फराळ आहे थोडंसं पॅक केलेलं आहे, तर हे घेऊन जाऊया. बॅगेत भरूया. आता झोप लागली होती. आता फ्रेश वगैरे होऊन निघतो फटाफट. पॅकिंग केली. बघा 2:30 वाजायला आले. गाडीचं टायमिंग आहे म्हणजे 2:40पर्यंत येणार आहे तिथे. झोप लागलेली थोडीशी मस्त पैकी. आता जाऊन तिथे जातो, स्टँडवरती उभं राहतो. चला. ते दादाच्या बिल्डिंगच्या बाजूचं गार्डन आहे. इथून शॉर्टकट आहे चालत जायला बस स्टँडच्या इथे. 5 मिनिटात तिथे पोहोचतो आपण. आणि आता मी ॲक्च्युली जेवलो नाही कारण मी 11 वाजता नाश्ता केला. ते आपण ते फराळ दिलं होतं. ते 11 वाजता आपण ते फराळ खाल्लं होतं, त्यामुळे काही भूक नाही एवढी. ते विचार केला की गाडी आल्यानंतर गाडीमध्ये कुठे थांबेलच ना, तर तेव्हा काहीतरी खाऊन घेऊया. तिथे एक कंडक्टर उभा असतो, तर त्याला विचारायला लागेल की गाडी येते बरोबर ना प्रॉपर, कारण कधी कधी गाडी लेट होते. क्रोमाच्या समोरच अपोजिटला इथून एक शॉर्टकट आहे. हे बघा सगळं पब्लिक तिथे बसलेली आहे. आणि हा रोड असा कच्चा रोड पायवाट आहे.
तो समोर बूथ आहे ना, तिथे तो कंडक्टर बसलेला असतो एक. बरं पडतं हे 5 मिनिटामध्ये लगेच तिथून आलं ना मधून की तिला काही पोचतो. सामान ठेवलेलं सध्या हे आहेत. तर विचारलं आहे, ते बोलले की गाडी आली की तुम्हाला सांगतो. म्हणजे तसं बोर्ड पण असतो गाडीवरती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 15-20 मिनटं तरी थांबायला लागेल. म्हणजे किती वेळ थांबायला लागेल माहीत नाही. तर आता वाजलं तर 2:30 वाजलेले, तर यायला पाहिजे 10-15 मिनटाची गाडी. म्हणजे टायमिंगचं नाही सर 10-15 मिनटाचं आहे, पण डिले झालं तर बघूया. आमची मारुची गाडी होती ती ॲक्च्युली रात्री निघते 9 वाजता, म्हणजे सॉरी 9-9:30चा टायमिंग येते खारघरला येण्याचा. डायरेक्ट आमच्या गावातच जाते. तर ती गाडी मी बघत होतो, तर ती शनिवारी जाणार होतो मी. तर ती गाडी एकदम फुल होती आणि रविवारची पण फुल होती गाडी, त्यामुळे ते काय जमलं नाही मला. म्हणून मी मुरुड गाडी आहे आमची, हे ठाण्यावरून येते, ठाणा ते मुरुड. अशी शिवशाही गाडी आहे. मुरुड ते सॉरी ठाणा ते मुरुड गाडी आहे. मुरुड म्हणजे आमचं एक गाव अगोदरच आहे. तिथं उतरून मग तिथून वॉकिंग पण जाऊ शकतो किंवा वडिलांना सांगितलं तर वडील कोणतरी पाठवतील. तर आता कारण 2 वाजता इथे गाडी आहे 2:30ला, तर संध्याकाळी पोचता मला 9 वाजतील. तिथे 9-10चा टायमिंग दाखवलं आहे की ते मुरुडमध्ये पोहोचेल. मुरुडापासून आमचं गाव 3 किलोमीटर आहे. तर 3 किलोमीटर चालत पण जाऊ शकतो आणि काही गाडी बिडी आली तर गाडीने पण जाऊ शकतो, कोणातरी बोलून जाऊ शकतो. आता गाडी किती वाजेपर्यंत येते आणि मग त्या हिशोबाने आपण किती वाजता पोहोचतो तिकडे गावी. तेव्हा 3 झालेले आहेत, पण अजून काही गाडी आली. शिवशाही एक गाडी आली, पण ती आहे वेगळी, दुसरी कुठेची आहे, तुळजापूरची आहे. गाडी भेटलेली आहे आणि आता पोचलो कळंबोलीला. तर ॲक्च्युली 1 तास पाऊण तास लेट झाली गाडी. 2:40चा टाईम होता इथे, पण आले 3:28पर्यंत आले होते. तर बघा आता कळंबोली सर्कलला पोचलेली आहे. थोडेसे बॉबा घेतल्या होत्या, ते थोडंसं खावे टाइमपास. रास्ता धाबा इथे थांबवलं. ते कुठे थांबवले काय आयडिया नाही वाटते. खोपोलीच्या तिथे जवळपास आहे. वडापाव घेतो थोडा नॉर्मल खातो. ठीक आहे. वडापाव घेतलेला सिंगल. वडापावची साईज बघा किती छोटी आहे. आणि हा एवढा वडापाव आहे आणि हा 30 रुपयाला वडापाव आहे. साईज भरपूर छोटी आहे. वडापाव खाऊन आपण निघलो. आता पुणे वाकडला पोचलेलो आहे. अजून इथे 2-3 तास लागतील. इथून पुढे अजून 3 तास नाही, 3-4 तास ते पकडा अजून. आता वाजले 6, 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत पोचू. हॉटेल सिंधीज आहे. तर मी आता साताऱ्याच्या जवळपास पोचलो, म्हणजे अगोदरच आहे. त्याच्या अगोदर साताऱ्याचा तो टोल पण नाही आला अजून, आनेवाडीचा. तो टोल आल्यानंतर मग सातारा सिटी लागेल. त्याच्या अगोदरच जेवणासाठी थांबवलेलं आहे. इथं एक हॉटेल आहे, पण आपल्याला तर काय जेवायचं नाही आता, कारण आपण आय थिंक घरी जेवण असेल, त्यामुळे आपण घरीच जाऊया डायरेक्ट जेवायला. दोघं आईला विचारूया की काय जेवण बनवलं आहे का, तर नसेल बनवलं तर मग थोडंसं खाऊया काहीतरी वडापाव वगैरे. इथं वडापाववाला पण आहे इथे बाजूला, हे बघा इथं आहे. तर बघूया वडापाव घेऊया, नाहीतर मग आईला विचारूया काय आहे का घरी. मग त्या हिशोबाने आपण तिकडे जाऊया. आईला कॉल केला होता आत्ताच, तर आई बोलले की जेवण तर बनवलेलं आहे, साधं जेवण आहे थोडंसं, आणि एक मच्छी आहे थोडी. एक वडापाव घेऊया. घरी पोचा लेट झाला तर थोडी भूक लागू शकते. थोडा वडापाव खाऊन घेऊ एक. काय आहे ना, घरी पोचायला पण उशीर होईल. 10:30-11 वाजले ना, कारण आता वाजले 8. अजून इथं मला तर 2 तास तर लागतील घरी जायला. 9, 10, 10:30, 11पर्यंत तरी मला वाटतं पोचू. 11पर्यंत मग परत गाडी थांबणार नाही, त्यामुळे बोला एक वडापाव खातो आणि मग निघतो. गाडीत बसून जातो. ॲक्च्युली ते कंडक्टरला विचारलं मी की मुरुडला पोचायला किती वेळ लागेल, तर ते बोलतात की 11 वाजेल कमीत कमी तरी. बघूया आता 11 वाजेपर्यंत बोलतात पोचणार आहे. तर आता मी आत्ताच्या मुलाला बोलवलं आहे बाईक घेऊन, कारण त्याच्याकडे बाईक आहे गावाला, आणि तो पण गावी गेला आहे. कालच गावी गेला तो पण. तर त्याला बोललो, तो बोलला की 11 वाजेपर्यंत होतो. बोलला तारामध्ये आला की मला कॉल कर. तर मग तिथं पोचलो ना जवळ, किंवा त्याला कॉल करूया आणि मग बोलूया. तर सातारा डेपोमध्ये पोचलेलो आहे. तर इथून अजून 1 तास लागेल आम्हाला.
1 ते 1.5 तास लागेल कारण रोड थोडा छोटा आहे बोलतात त्यामुळे. हो त्यांना पण अरे माहीत नाही रस्ता तिथं सांगायला लागत होतं दारात जाताना चुकलं तर. फायनली मुरडात पोचलेलं आहे. आलाय प्रवीण न्यायला. बाय अंधारात दिसतंय की इथं झोपलो गाडीमध्ये. हा काय पण 3 वाजता पोचलो काय करणार झोपायला लागणार. 6 वाजेपर्यंत गाडी झोपलं ते म्हटले नका जाऊ कंडक्टर आणि ड्रायव्हर. मग त्यांना बोलायचं ना मालुसला सोडा आम्हाला. थंडी किती आहे? काय एवढं थंडी नाही बघा रात्रीचा सीन आहे आमचा. एकदम मस्त गाडी चाललेली आहे. आता किती वाजले तर 11:30 वाजले. थंडी वाजता गरज नाही मला पण लागते की थंडी. गाडीतनं उतरल्या गाडी उभी आहे अगोदर. आलाच टाइमवरती म्हणून येतो. राहू दे मी आता. चल दरी बॅग चप्पल काढू दे. जड सामान नाही त्यात. पोचलो फायनली घरी. 11:30 वाजले का नाही. थोडं पाणी गरम करून घेतोय हातपाय धुवायला. थंडी आहे बाहेर लय. दुपारी एवढं गरम होत होतं वाटलं की थंडीच नसेल पण हा इकडं थंडी. आता फायनली पोचलोय. आता अंघोळ थोडंसं फ्रेश वगैरे होतो. हातपाय वगैरे धुवून घेतो. थोडीशी एडिटिंग करेन आणि मग झोपेन. जेवायचं जेवायचं आहे की थोडंसं कारण दुपारी पण वडापाव खाल्ला नाही. आता येताना पण थोडा वडापाव खाल्ला तर जेवण मग झोपून जाऊया. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण असेल का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मच्छी बघा कुठली आहे. चिलापी मच्छी आहे आणि भात आहे आणि राईस हे असेल ना चपाती आणि डाळ. ओके आणि हे आहे ठीक आहे. चपाती नाही चपाती नाही बाई भाकरी भाकरी ठीक आहे.